रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा। पनवेलमध्ये महाविकास आघाडीकडून पनवेल येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर महिलांवर वारंवार होणाऱ्या अत्याचाराविरोधात सरकारच्या विरोधात मूक आंदोलन करण्यात आलं। यावेळी महाविकास आघाडीचे अध्यक्ष बबनदादा पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, माजी सभापती काशीनाथ पाटील, माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सदाम पाटील, युवक जिल्हा अध्यक्ष हेमराज म्हात्रे, काँग्रेसचे नेते सुनील सावर्डेकर, शेकापचे गणेश कडू, शेकाप कामोटे कार्याध्यक्ष गौरव पोरवाल अनेक मंडळींनी उपस्थित राहून मूक मोर्चेत सहभागी झाले। आज आमचे मिंदे सरकार बहीण माझी लाडकी योजना घेऊन गावोगावी या जनतेचा पैसा घेऊन ते मार्केटिंग करत आहेत, परंतु बहिणीच्या सत्कार करत असताना भाचीवर अत्याचार करत आहेत। कारण भाचीवर ज्या प्रकारे आज आपण बघतोय बलात्कार होत आहेत, अनेक प्रकारे अनेक ठिकाणी अशा घटना घडत असताना सुद्धा मामा आणि ते बी आज सरकारमध्ये बसलेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे कुठल्याही पद्धतीने भाचीला न्याय देण्यासाठी जात नाहीये, धावत नाहीये, पण ते बहिणीला बहीण म्हणजे लाडकी आणि ते 1,500ची भेट म्हणून देत आहेत। पण ती सगळ्या बहिणी असंच सांगतात पुऱ्या महाराष्ट्रामध्ये की आम्हाला मदत नको, पण आमच्या भाचीचे, आमच्या मुलींचं रक्षण कर मामा म्हणून। पण कंस मामा हा कधीही भाचीचं रक्षण करू शकत नाही, हा इतिहास आहे। कारण इतिहासामध्ये तुम्ही बघितलं असेल कंस मामाने भाचीला मारलेलं आहे आणि हा सरकार मिंदे सरकार ही तेच काम करतोय। परंतु फक्त कुठली तरी जी घटना अनेक ठिकाणी ज्या घटना घडतात, बदलापूरची तुम्हाला म्हणजे मुख्यमंत्री गेले होते, मुख्यमंत्री तिथं असताना 11 तारखेची घटना 16 तारखेपर्यंत ती लपवली गेली आणि ह्या लपवण्यामागे जो अक्षय शिंदे म्हणून जो आरोपी आहे तो भारतीय जनता पार्टीचा वामन म्हात्रेचा कार्यकर्ता आहे आणि त्या कार्यकर्त्याला वाचवण्यासाठी वामन म्हात्रे आणि तिकडची जो बीजेपीची संघटना आहे ती कार्यरत होती, त्यामुळे त्या मुलीला न्याय मिळाला नाही। परंतु महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सरकारचा निषेध करतोय आणि त्यांना सांगतोय की तुम्ही तेवढीच त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे फास्ट ट्रॅकवर, अशी काँग्रेसच्या वतीने आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करतो। पहले तो मैं इस घटना का बहुत ज़्यादा विरोध करता हूँ। इस तरीके की घटना मुझे लगता है कि अपने महाराष्ट्र में इस एक महीने के अंदर करीब 9वीं घटना है और ये घटना कंटिन्यूसली होने का मुझे एक कारण ये लगता है कि इसमें जो पुलिस, ब्यूरोक्रेट्स, कोर्ट सब कुछ कमज़ोर पड़ गए हैं। आप देख रहे हैं कि जहाँ पे याचिका दायर की कुछ नेताओं ने इस विरोध को महाराष्ट्र बंद के लिए हम लोगों ने जो आज रखा था, तो इमीडिएटली कोर्ट ने उसके लिए डिसीजन लिया। तो माननीय कोर्ट को मैं एक रिक्वेस्ट करना चाहूँगा, जिस तरीके से उन्होंने एक दिन में इसको लेके डिसीजन लिया और महाराष्ट्र बंद का ये बताया गया कि महाराष्ट्र बंद बेबुनियाद है, इसी तरीके से जो ये अत्याचारी हैं उनके ऊपर भी इसी एक दिन में फांसी की सजा सुना के देश को ये बताएं कि न्याय प्रणाली पूरी तरीके से सक्षम है कोई भी डिसीजन लेने के लिए। मैं आप लोगों के चैनल के माध्यम से जनता को ये ज़रूर कहना चाहूँगा कि आज हमको एकजुट होने की ज़रूरत है। पूरे विश्व में 2 ही जाति है, स्त्री और पुरुष, और एक ही धर्म है, इंसानियत। अगर जिस दिन हमने इसका पालन किया और हमारे बच्चों को अगर ये सिखाया तो मुझे लगता है इस तरीके के कृत्य कभी भी नहीं होंगे और हमेशा देश में इस तरीके घटिया लोगों के लिए लोग एक साथ में आएंगे और उनको पूरी तरीके से मार डालेंगे।